हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 6 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मनस्विनीला रूममध्ये कोंडून ठेवणं कबीरला महागात पडलंय. कारण मनस्विनीला जेव्हा रूममध्ये कोंडलं होतं तेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्करचा मोबाईल हा मनस्विनीकडेच होता आणि मग मनस्विनीने हा फोन रिकवर केलाय, पासवर्ड शोधून काढलाय, फोन अनलॉक केला आणि त्यामध्ये मनस्विनीला चक्क कबीरच्या कुटुंबाचा फॅमिली फोटो सापडलाय आणि तिला सत्य कळलंय की राजलक्ष्मी किर्लोस्करचा मुलगा देवदत्त किर्लोस्करचा मुलगा कबीर हा देवदत्तचा मुलगा आहे आणि तो बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी माझ्या आयुष्यात आलाय. हे सगळं सरकारला कळलंय. मग आता याचे परिणाम काय होतील हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा सखीला जवळ ओढतो आणि विचारतो, आज प्रेम खूपच उतू चाललेलं दिसतंय. तर सखी त्याच्यापासून दूर जाते आणि म्हणते, काही प्रेम उतू चाललं नाहीये, मी माझे माझे केस वाळवत होते, दुसरं काही नाही. कान्हा म्हणतो, अच्छा असं आहे का, मग ते तर मी सुद्धा वाळवू शकतो. असं म्हणून कान्हा सखीच्या जवळ येतो आणि कधी या केसाची बटवर फुंकर मारतो, कधी त्या केसाच्या लटवर फुंकर मारतो आणि मग सखीच्या जवळ येणार इतक्यात सखी त्याला म्हणते, कीप सेफ डिस्टन्स, हे सगळं करायची काही गरज नाहीये, माझं हेअर ड्रायर मला कामाला येतं. असं म्हणून सखी ही आपल्या ड्रेसिंग टेबलजवळ येते, हेअर ड्रायर सुरू करून केस वाळवण्याचा प्रयत्न करते, पण तिचं हेअर ड्रायर काही सुरू होत नाही. सखीला कळतच नाही की आत्तापर्यंत सुरू होतं आणि अचानक काय झालं. कान्हा हे सगळं पाहत असतो आणि विचारतो, काही मदत करू का? सखी म्हणते, हो कर ना. कान्हा विचारतो, खरंच? सखीला समजतं हा वेगळीच मदत करायचं म्हणतोय आणि सखी त्याच्याकडे पाहून म्हणते, हो हो कर, मी तयार आहे तुझ्या मदतीसाठी. कान्हा खूप खुश होतो, एक्सायटेड होतो आणि उड्या मारत मारत धावत पळत सखीजवळ पोहोचतो. सखीला जवळ घेणार इतक्यात सखी त्याला सांगते, ती मदत नकोय मला, मला हे हेअर ड्रायर रिपेअर करून दे. कान्हा म्हणतो, ते माझं काम नाहीये, मी काय हेअर ड्रायर रिपेअर करणारा नाहीये, आपण ते सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवूया, मला तर दुसरं काम करायचं आहे. असं म्हणून कान्हा पप्पी घेण्याचे एक्सप्रेशन देतो. सखी म्हणते, बायकोसाठी एवढंही काम करू शकत नाही ना तू? अरे जगभरातील नवरे बायकांसाठी काय काय करतात तुला माहिती आहे का? कान्हा विचारतो, काय करतात? तर सखी सांगते, ऑस्ट्रेलियातला एक नवरा त्याने आपल्या बायकोसाठी संपूर्ण शहरात 1,00,000 गुलाबाची फुलं लावली होती आणि एक जर्मनीमधला नवरा त्याने तर आपल्या बायकोच्या वाढदिवसासाठी संपूर्ण शहरातील लहान मुलांना चॉकलेट्स वाटली होती. कान्हा म्हणतो, ते विदेशातल्या नवऱ्यांचं नका सांगू, देशातल्या नवऱ्यांचं सांग. मग सखी आग्र्यातल्या एका नवऱ्याचं सांगते, त्याने तर आपल्या बायकोसाठी ताजमहल बनवलाय, ताजमहलची प्रतिकृती बनवली आहे आणि एका जयपूरमधल्या नवऱ्याने तर बायकोसाठी चक्क चंद्रावर जमीन खरेदी केली आहे आणि तू पहा, तू माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही. कान्हा म्हणतो, चॅलेंज? मला चॅलेंज? आता पहा, मी हे कसं रिपेअर करून दाखवतो. असं म्हणून कान्हा हेअर ड्रायर घेतो. सखी खूप खुश होते. कान्हा या हेअर ड्रायरला 2-4 फटके मारतो. सखी स्माईल करते, हसते. कान्हा म्हणतो, हा तर प्राचीन उपाय, आता मी आधुनिक उपाय करतो. असं म्हणून कान्हा एक टेस्टर घेऊन येतो आणि टेस्टरने या हेअर ड्रायरला उघडण्याचा प्रयत्न करतो. हु असं शॉक बसल्याचं नाटक करतो. सखी घाबरते. कान्हा म्हणतो, चेष्टा, ओनली चेष्टा. सखी त्याला डोळे दाखवते. मग कान्हा हे हेअर ड्रायर घेऊन पुढे पुढे जातो. हेअर ड्रायर प्लगला लावलेलं असतं. कान्हा म्हणतो, सोडा मला, आता रोमांचा मूड नाहीये. कान्हा मागे येऊन पाहतो तर सखी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. कान्हा म्हणतो, हो गैरसमज झाला माझा, प्लगला वायर लावली. कान्हा ही वायर काढतो आणि मग हेअर ड्रायरने 2-3 नट इकडचे तिकड करतो टेस्टरच्या मदतीने आणि लगेच हेअर ड्रायर पुन्हा एकदा लावतो आणि हेअर ड्रायर चक्क सुरू होतं. कान्हा खूप खुश होतो, सखीसुद्धा खुश होते आणि मग कान्हा सखीच्या आजूबाजूला मस्त हेअर ड्रायर सुरू करतो. सखी आपले केस वाळवत असते, तीसुद्धा खुश असते. कान्हा आणि सखी हे दोघे रोमॅन्टिक होतात. बॅकग्राऊंडमध्ये मस्त एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. सखी ही कान्हाकडे प्रेमाने पाहत असते, लाजत असते. कान्हासुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो आणि मग हेअर ड्रायरने केस वाळवता वाळवता
कान्हा सखीच्या खूप जवळ येतो. सखीसुद्धा आता त्याच्या प्रेमासाठी तयार असते. हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येणार, त्यांची इच्छा पूर्ण होणार. इतक्यात मीनाक्षी दरवाजा वाजवते. सखी आत येऊ का? हे दोघे खूप दचकतात आणि एकमेकांपासून दूर होतात. सखी म्हणते, हो काकू ये ना आतमध्ये. मीनाक्षी दरवाजा उघडून आतमध्ये येते. सखी आणि कान्हा विचारतात काय झालं? तर मीनाक्षी त्या दोघांना सांगते, आपल्या घरात जी मनस्विनी ना ती मनस्विनीच आहे का यावर मला खूप मोठा संशय. हे ऐकून कान्हा आणि सखीला जबर धक्का बसतो. कान्हाला वाटतं की आता या मीनाक्षी काकूला काय कळलंय. आणि इकडे तेजस्विनी मस्त आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून आपल्या रूमच्या बाहेर येते आणि ती मनस्विनीच्या नाही तर तेजस्विनीच्या रूपात असते आणि ती ड्रेसिंग टेबल समोर येते. आरशात स्वतःला पाहते आणि भलतीच खुश होते आणि म्हणते, तेजस्विनीच्या रूपातसुद्धा मी किती छान दिसतीये. मला ते मनस्विनीचं रूप नाही आवडत. कमीत कमी या रूममध्ये तरी मी तेजस्विनी म्हणून वावरू शकते. असा विचार करून तेजस्विनी खूप खुश होते आणि स्वतःलाच आरशात न्याहाळत बसते. मी तर खरंच छान दिसतीये असा विचार ती करते आणि मग आपल्या खुर्चीवर बसते. तेवढ्यात तिला अपर्णाने दिलेलं अत्तर दिसतं आणि हे अत्तर पाहून तिला खूप आनंद होतो. तेजस्विनी विचार करते, मला परफ्यूमपेक्षा नेहमी अत्तरच खूप आवडायचं आणि अत्तर लावल्यावर मला खरंच खूप छान वाटायचं. राघव जेव्हा कुठेही जायचे ते माझ्यासाठी हमखास अत्तर घेऊन यायचे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे हट्ट करायचे की तुम्ही माझ्यासाठी अत्तर घेऊन या. अपर्णाला हे लक्षात होतं, त्यामुळे अपर्णाने लक्षात ठेवून तेथून जेव्हा मी घरातून बाहेर पडत होते इकडे येत होते तेव्हा मला अत्तर दिलं, माझ्या फॅमिलीचा फोटो दिला. हे सगळं तेजस्विनीला आठवतं. तेजस्विनी हे अत्तर आपल्या हातावर लावते, या अत्तरचा सुगंध घेते, मग कानामागे लावते आणि खूप खुश होते. तेजस्विनीला खूपच अत्तर आवडत असतं आणि हे अत्तर हिना अत्तर तिला आवडलेलं असतं. इकडे सखी विचारते, काकू चक्क सरकारने मनस्विनीने रात्री साबुदाण्याची खिचडी खाल्ली? कान्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. मीनाक्षी सांगते, हो ना सखी, मी माझ्या डोळ्याने पाहिलं आणि फ्रीजमधून काढून थंडगार तिने ती गरम केली नाही काही नाही आणि तिने ती खिचडी खाल्ली आहे. कान्हा म्हणतो, अरे यार हे तेजस्विनी काय चुका करतीये. सखी म्हणते, शक्यच नाही, खरी मनस्विनी असं करूच शकत नाही, कारण सकाळीच तिने या खिचडीला नावं ठेवली होती आणि मग रात्री खिचडी फ्रीजमधून काढून कशी काय खाल्ली. कान्हा म्हणतो, अरे तिला भूक लागली असेल, हा काय एवढा मोठा मॅटर आहे का, उगाच तुम्ही एवढं करताय, एवढं काय नाही, द्या विषय सोडून. तर सखी म्हणते, अरे कान्हा विषय काय सोडून द्या, खरंच हे खूप डेंजरस आहे, खरी मनस्विनी असं करूच शकत नाही. मनस्विनी खूप हेल्थ कॉन्शियस आहे, हायजेनिक आहे आणि मला नाही वाटत ती कधी अशी फ्रीजमध्ये ठेवलेली सकाळ दुपारची खिचडी खाईल. नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आपण हे शोधून काढायलाच हवं. काकू तुझ्याकडे मनस्विनीच्या रूमची डुप्लिकेट चावी आहे ना? मीनाक्षी म्हणते, हो आहे ना. सखी म्हणते, जा घेऊन ये, आज आपण तिचं सत्य शोधूनच काढूया. आणि मीनाक्षी चावी घ्यायला निघून जाते. कान्हा म्हणतो, ओ मॅडम तुम्ही हे करू नका. कसं आहे ना, आपण असं केलं ना तर ती मनस्विनी अलर्ट होईल, तिला आपल्यावरच संशय येईल. तर सखी म्हणते, कान्हा मला तुझं काही कळतच नाहीये की तू आहे ना असा का वागतोय. म्हणजे त्या मनस्विनीचं सत्य समोर आणण्यासाठी तू आम्हाला मदत करायला पाहिजे, तू आम्हाला मदत तर करत नाहीये, उलट त्या मनस्विनीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या बाजूने बोलतोय, असं मला का वाटतंय. कान्हा म्हणतो, नाही नाही, मी कशाला तिची मदत करेल, तिच्या बाजूने बोलेल, मी तर फक्त सांगत होतो तुम्हाला, माझं मत मांडत होतो. सखी म्हणते, अरे मग चांगलंच आहे ना, आपण जर तिचं सत्य शोधून काढलं तर आपल्याला फायदाच होईल ना. कान्हा म्हणतो, पण ती खूप गिलिंडर बाई आहे, आपण तिचं सत्य कधी शोधू शकत नाही. सखी म्हणते, हेच मला कळत नाहीये की तू इतका निराशाजनक का बोलतोय. आत्ताच्या आत्ता तिच्या रूममध्ये जायचं आणि तिचं सत्य शोधून काढायचं. तेवढ्यात मीनाक्षी रूमची चावी घेऊन येते. सखी म्हणते, व्हेरी गुड काकू, चल. आणि मग या दोघी रूमच्या बाहेर जातात. कान्हा म्हणतो, अरे यार आता काय करायचं, आता तेजस्विनीला कसं वाचवायचं हाच प्रश्न कान्हाला पडतो. आणि इकडे तेजस्विनी मस्त अत्तर इकडे लाव तिकडे लाव तिचं तिचं एन्जॉय करत असते आणि सखी ही सरकारच्या रूमच्या दिशेने धावत पळत असते. कान्हा म्हणतो, आता संपला विषय, आता काय करावं हाच प्रश्न त्याला पडतो. सखी ही सरकारच्या दरवाजाजवळ पोहोचते. कान्हा सुद्धा तिच्या मागे मागे येतो आणि मग सखी दरवाजाला ही चावी लावते. इकडे तेजस्विनी ही अजूनही ड्रेसिंग टेबल समोरच बसलेली असते. कान्हा देवाकडे प्रार्थना करतो, देवा वाचव. आणि तेवढ्यात सखी चावीने दरवाजा उघडते
आणि रूममध्ये येते. कान्हासुद्धा तिच्या मागे मागे येतो आणि या दोघांना समोर जे काही दिसतं त्यामुळे त्यांना जबर धक्का बसतो. कारण समोर तेजस्विनी तिच्या खऱ्या रूपात नसून चक्क बाथरूममध्ये असते आणि केसाला तिने हा टॉवेल गुंडाळलेला असतो. आणि तिला या रूपात पाहून सखीला समजतं की नाही, ही मनस्विनीचे कान्हाचा जीवसुद्धा भांड्यात पडतो. आणि कान्हाला आठवतं की जेव्हा सखी ही रूमच्या बाहेर पडली होती तेव्हाच कान्हाने तेजस्विनीला मेसेज करून सांगितलं होतं की सखी तुमच्या खोलीकडे येतीये, तुम्ही मनस्विनीच्या लुकमध्ये आहात ना. आणि हा मेसेज लगेच तेजस्विनीने पाहिला होता आणि तिने लगेच ठरवलं, नाही आता मला मनस्विनीच्या लुकमध्ये यायचं आहे. पण काय करावं हे तिला कळतच नव्हतं. तेवढ्यात तिला हा बाथरोब आणि हा टॉवेल दिसला होता. म्हणजे आता सरकारचं घर एवढं मोठं आहे की सखीच्या रूमपासून सरकारच्या रूममध्ये येऊपर्यंत या तेजस्विनीने डोक्याला हा टॉवेल बांधला, मग साडी चेंज केली आणि बाथरोब घातला. एवढा वेळ मिळाला होता आणि तेव्हा कुठे कान्हाला बरं वाटतं आणि तेजस्विनीसुद्धा सखी आणि कान्हाकडे पाहते आणि मग आपल्या नेहमीच्या मनस्विनीच्या लुकमध्ये येते. आपले हात मागे बांधते आणि जोरात ओरडते, व्हॉट नॉनसेन्स, नॉक करून येत नाही का. तेवढ्या सखी पुढे येऊन म्हणते, हे माझं घर आहे, त्यामुळे कोठे जायचं कसं जायचं हे मी ठरवणार, तुम्हाला नाही सांगायचं. तेजस्विनी सखीकडे रागारागाने पाहते आणि सखी तिला जाब विचारते, मी तुला एक प्रश्न विचारायला आली आहे आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर हवंय. काल रात्री तू फ्रीजमधून गार खिचडी काढून खाल्लीस, का खाल्लीस हे मला कळू शकेल का. तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो आणि सखी तिला जाब विचारते, तू तर खूप हेल्थ कॉन्शियस आहे, मग दुपारी बनवलेली खिचडी अशी रात्री का खाल्लीस याचं उत्तर मला पाहिजे. पण तेजस्विनी काहीच बोलत नाही. आणि दुसरीकडे सरकार या बँगलोरच्या ऑफिसमध्ये एका अडगळीच्या खोलीमध्ये बेशुद्ध पडलेली असते. दुसरा दिवस उजाडलाय, काल रात्री ती बेशुद्ध पडली होती आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिला कशीबशी शुद्ध येते. परंतु रात्री चांगलाच धांगडधिंगा घातल्यामुळे तिच्या अंगात त्राणच राहिलेले नसतात. कधी थोडी कूस बदलते, मग उठण्याचा प्रयत्न करते, परत खाली पडते. सरकारला कशाचंही भान राहिलेलं नसतं. मग सरकार कशीबशी आपली शक्ती एकवटते आणि उठून बसते, पण परत खाली कोसळते. तिला पाण्याची खूप गरज असते आणि तिला नजरेसमोर एक जुनी पाण्याची बाटली दिसते. सरकार आपला हात लांबून ही पाण्याची बाटली घेण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते काही जमत नाही. मग महत् प्रयत्नानंतर कशीबशी ती ही पाण्याची बाटली मिळवते. जागेवर एका खोक्याच्या सहाय्याने आधाराने बसते आणि मग ही बाटली उघडते. पण या बाटलीचा वास घेताच तिला किळस येते, कारण ही बाटली खूप जुनी असते आणि यातलं पाणीसुद्धा घाणेरडं असतं. सरकार आधी तर ती बाटली फेकून देते, पण आता पाणी नाही पिलं तर मरायची अवस्था आली आहे. म्हणून नाईलाजाने हे या पाण्याचं झाकण उघडते, बाटलीचं झाकण उघडते, मग वास घेते. तर तिला ते घाणेरडं वाटतं. मग कसंबसं ती हे पाणी आपल्या चेहऱ्यावर मारते. तेव्हा तिला थोडं बरं वाटतं, पण आता जगायचं आहे. आणि मग कसंबसं नाईलाजाने ती एक घोट पाणी पिते, पण तिला जोरात ठसका लागतो. सरकार कसंबसं स्वतःला सावरते आणि मग घटाघटा हे पाणी पिऊन टाकते. तिचा या शिळ्या घाणेरड्या पाण्यामुळे तरी जीव वाचतो. आणि मग सरकारच्या जीवात जीव येतो आणि ती चिडून म्हणते, कबीर तुला मी सोडणार नाहीये, तुला मी आयुष्यभराची अद्दल घडवणार आहे. तू खूप वाईट केलंयस, आता तुला माझा रुद्रावतार पाहायला मिळेल एवढं लक्षात ठेव. आणि तेवढ्यात सरकारची नजर रात्री राजलक्ष्मीचा जो मोबाईल तिने फेकून दिला होता, जो फुटला होता, त्या मोबाईलवर तिची नजर जाते. सरकार लगेच जागेवरून कशीबशी उठते, या मोबाईल जवळ येते, हा मोबाईल हातात घेते. पण हा मोबाईल बंद झालेला असतो आणि सरकार विचार करते, मला जर या ठिकाणातून या रूममधून बाहेर पडायचं असेल ना, तर कोणत्याही परिस्थितीत मला हा मोबाईल पुन्हा सुरू करावा लागेल. आणि मग सरकार हा मोबाईल कसा सुरू करता येईल त्यासाठी प्रयत्न करते. हा मोबाईल पुन्हा कवरमध्ये घालते. कदाचित कवरमध्ये मोबाईल घातल्यावर मोबाईल सुरू होत असेल असा सरकारला समज असेल, त्यामुळे ती असं करते. पण मोबाईल सुरू झाला नाही तर आपलं काही खरं नाही हे सुद्धा सरकारला माहीत असतं आणि ती हा मोबाईल सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि इकडे सखी ही तेजस्विनीला जाब विचारते की काल रात्री तू फ्रीजमध्ये ठेवलेली शिळी खिचडी तशीच गरम न करता गार का खाल्लीस याचं उत्तर मला मिळेल का. तर तेजस्विनी तिला सरकारच्या स्टाईलमध्ये सांगते,
मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी तुला उत्तर देणार नाही. सखीसुद्धा खूप चिडते आणि म्हणते, हे घर माझं आहे, हा बिझनेस माझा आहे, हे सगळं माझं आहे. तू आयत्या बिळावर नागिन बनून बसली आहे आणि तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. सांग, तू सकाळी तर नावं ठेवली होतीस आमच्या खिचडीला की तूच खा, मला खायची नाही आहे. मग तू ती खिचडी का खाल्लीस याचं उत्तर मला हवंय. सरकार म्हणजेच तेजस्विनीला सरकारच्या स्टाईलमध्ये राग दाखवायचा असतो आणि ती चिडून म्हणते, मी तुला उत्तर देणार नाही. मी तुला उत्तर नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. पण जाऊ दे, तुला सांगतेच. मला खूप भूक लागली होती, त्यामुळे नाईलाजाने मला ती खिचडी खावी लागली. आता काय त्या खिचडीसाठी सगळी प्रॉपर्टी परत तुझ्या नावावर करून देऊ? नाही देणार. खिचडी माझ्या घरात होती, माझ्या फ्रीजमध्ये होती, माझ्या वाटीत होती, त्यामुळे मी खाल्ली. माझ्या घरातील वस्तू वापरून बनवली होती म्हणून मी खाल्ली. त्यामुळे जरी तू ती बनवली असली तरी त्या साबुदाण्याच्या खिचडीवर माझा हक्क होता म्हणून मी खाल्ली, एवढं लक्षात ठेव. तर सखी चिडून म्हणते, शक्यच नाही. मनस्विनी ही खूप हेल्थ कॉन्शियस आहे. तिला फक्त हायजेनिक वस्तू खाव्याशा वाटतात. त्यामुळे ती अशी दुपारची खिचडी कधीच खाऊ शकत नाही. त्यामुळे तू ती खिचडी कशी खाल्ली याचं उत्तर मला दे. तेजस्विनी सरकार स्टाईलमध्ये सखीला डोळे दाखवते आणि म्हणते, तुला मी कितीही सांगितलं, काहीही सांगितलं तरी तुला ते पटणार नाहीये. त्यामुळे मी तुला उत्तरं द्यायला बांधील नाहीये. माझ्या मनात आलं, मी ते केलं आणि मी काय करते, काय नाही करते याकडे आजकाल तू थोडं जास्तच बारीक लक्ष ठेवू नये. त्यामुळे तुझं लक्ष आहे ना तुझ्या नवऱ्याकडे दे. तुझा हा फ्रॉड नवरा दिवसभर काय करतो, कुठे जातो त्याकडे लक्ष दे. माझ्याकडे लक्ष देऊ नको. आणि खरं सांगायचं तर तू जा ना तुझ्या तुझ्या सासरी. कशाला येथे माझ्या घरात येऊन बसली आहे? तू आणि तुझा हा फ्रॉड नवरा जेव्हापासून या घरात आलाय ना तेव्हापासून माझ्या डोक्याला ताण झालाय. टाईमपास करत असतात आणि माझ्याकडे तुमच्यासारख्या माणसांसाठी बिलकुल वेळ नाही आहे. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझ्या रूममधून बाहेर निघायचं. गेट आउट, गेट आउट. परंतु सखी अशा कोणत्याही मूडमध्ये नसते. सखी सरकारकडे रागाने पाहते आणि म्हणते, तुला मी आधीच सांगितलंय ना, हे घर माझं आहे. त्यामुळे मी ठरवणार मी कोठे जायचं, कसं जायचं, कधी जायचं. त्यामुळे मी येथे आली आहे माझ्या मर्जीने आणि माझ्या मर्जीनेच या रूम बाहेर जाणार. तू मला ते सांगायची गरज नाही आहे. आणि तू मला गेट आऊट म्हणलीस म्हणून मी जाईल असंही होत नाही, हे लक्षात ठेव. तेजस्विनी सखीला डोळे दाखवते, पण सखीसुद्धा तिच्या डोळ्यांना काही घाबरत नाही. म्हणजे खऱ्या मनस्विनीवर जेवढा रुबाब सखी करत नव्हती तेवढा या खोट्या मनस्विनीवर तेजस्विनीवर करतीये एवढं मात्र नक्की. परंतु तेजस्विनीसुद्धा हार काही मानत नाही, आपला सरकारचा तोरा सोडत नाही एवढं मात्र नक्की. दोघी एकमेकींना डोळे दाखवत असतात, टशन देत असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. एकीकडे सरकारचे हाल झाले. सरकार खूप हायजिनिक आहे, खूप हेल्थ कॉन्शियस आहे, पण अनेक महिन्यांपूर्वीचं घाणेरड्या बाटलीतलं घाणेरडं पाणी त्याला प्यावं लागलं. शेवटी जीव वाचवायचा असल्यावर ती तरी काय करणार. पण तिचे जे हाल होत आहे ना ते पाहून प्रेक्षक मात्र खुश होतील यात शंका नाही. तिने तेजस्विनीबरोबर जे केलं तेच आता तिला भोगावं लागतंय. आणि इकडे सखी आपल्या आईवरच प्रश्नांची सरबत्ती करतीये. तू असं का केलं, तसं का केलं, पण तेजस्विनीला नाटक करावं लागतंय. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की परशुराम आणि मीनाक्षी त्यांच्या जुन्या लुकमध्ये, कपड्यांमध्ये, चांगल्या कपड्यांमध्ये परत येतील. सखी आणि कान्हा खुश होतील. दोघे म्हणतील, अरे वा, तुम्ही मनस्विनीची भीती सोडून दिली, परत जुन्या लुकमध्ये आला, छान दिसताय, तुम्ही आधीच हे करायला पाहिजे होतं. पण परशुराम आणि मीनाक्षी सांगतील, आम्ही काय आमच्या मनाने हे कपडे घातले नाही आहेत, तर आम्हाला सरकारनेच हे कपडे घालायला सांगितलेत. हे ऐकून कान्हा आणि सखीला जबर धक्का बसणार आणि सखी कान्हाला म्हणेल, कान्हा आता तर कन्फर्म झालंय, ही मनस्विनी नाही आहे, ही दुसरीच कुणीतरी आहे. त्यामुळे कान्हाला सुद्धा टेन्शन येणार की तेजस्विनी असं का वागतीये, कशाला आपल्या प्लॅनवर पाणी फेरतीये. आणि इकडे सरकारने बँगलोरच्या या अडगळीच्या खोलीमध्ये चक्क राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच माचा फोन सुरू केलेला असेल
आता तिला पासवर्ड कसा कळला काय माहीत, पण तिने हा फोन अनलॉक केलेला असेल आणि या फोनच्या गॅलरीमध्ये तिला राजलक्ष्मी किर्लोस्करचा फॅमिली फोटो सापडणार आणि त्यात तिला देवदत्त दिसेल. आणि एवढ्या दिवस देवदत्त किर्लोस्करचं नाव ऐकून तर तिला काय आठवत नव्हतं, पण फोटो पाहून तिला सगळं आठवेल की हा तोच देवदत्त किर्लोस्कर आहे ज्याचा खून मी केला होता, जो राघव कामतचा मित्र होता आणि तो राजलक्ष्मी किर्लोस्करचा मुलगा आहे, कबीर किर्लोस्करचा बाप आहे. हे समजल्यावर तर सरकारला जबर धक्का बसेल आणि मग सरकारला सगळं कळणार की आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच कान्हा हा कबीर माझ्या घरी आला होता आणि त्याने हे सगळं कटकारस्थान केलं आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.